झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तुझी पत्रिका घेऊन ये याच ठिकाणी आजच्याच रात्री शोधेन मी या समस्येचं समाधान। त्या साधू बाबांनी काल रात्री भेटायला बोलवलं होतं पत्रिका घेऊन। कालचा दिवस नेमका वेदाला शोधण्यात गेला। विसरून कसं गेलो मी त्यांना भेटायचं। पण आता काय करू, आता तो वेळ निघून गेले। बाबा 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 हा? काय झालं, तू हाका मारत होतीस का? खूप हाका मारल्या मी। काय झालं, कसला विचार करताय? अनन्या, आपण त्या 3 जन्मपत्रिकांचा शोध घेतोय ना, त्या संदर्भातच एका ठिकाणी भेटायला जायचं होतं मला काल रात्री। पण ह्या वेदाच्या सगळ्या प्रकरणात मी विसरूनच गेलो। मग त्यात काय? अहो, त्यासाठी एवढा कसला विचार करताय तुम्ही आजच जा, मी घरीच आहे। ऍटलीस्ट आपल्या मनातला डाऊट तरी क्लिअर होईल। ठीक आहे, जातो। अथर्व, नको काळजी करूस रे। डॉक्टर चेकअप करतायत ना तिचा, आणि अनन्या आणि माया पण आहेत तिथे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं। काय सोडून देऊ? कसं? आई, वेदा सापडेपर्यंत माझी काय हालत होती ते माझं मलाच माहिती। माझ्या वेदाला काही झालं असतं तर? तुम्ही तिघे कुठे होता? नेमका आता हात समोर यावा। हा ना, हे आम्ही पण वेदाला शोधत होतो। हो साहेब, अक्षरशः डोळ्यात तेल घालून आम्ही वेदा बेबीला शोधत होतो सगळीकडे। कुठे शोधत होता तुम्ही वेदाला? हे सर्व कुठे कुठे नाही शोधला आम्ही तिला। हा? शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे शोधत होतो। एक गार्डन म्हणू नकोस, थिएटर म्हणू नकोस, रिक्षा स्टँड म्हणू नकोस, बस स्टँड, सगळीकडे शोधला आम्ही, माहितीये। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।